अजब रमा राघवची जोडी. काय झालंय? मी मगापासून पाहतोय सगळेजण एकमेकांशी अगदी कामापुरतं 2-4 वाक्यच बोलताय. अरे दरवर्षी या सुमारास आपलं घर आवाजाने दणाणून गेलेलं असतं. हे अशा दुर्मुखलेल्या चेहऱ्याने तुम्ही गणपती बाप्पाचं स्वागत करणार आहात का? आणि इतकं काही घडलेलं नाहीये घरात, तेव्हा बाप्पाचं स्वागत उत्साहातच झालं पाहिजे. काय चला लागा तयारीला. हो बाबा, चला चला कामाला लागूया. चला. हा पूजा, विड्याची पानं आहेत. हो आणले हा. चला पूजा बाळा, इकडची सगळी तयारी झाली आहे ना? हो झाली बाबा. छान. बरं शालिनी, गणपतीचा पाट, त्यांचं वस्त्र हेही काढून ठेवलंयस ना? हो हो चालेल. काका, हा. सगळी तयारी झाली. आता फक्त बाप्पाचं मखर ठेवायचं तेवढं आहे. मी माझं मखर आणते. आणि माझं मखर हा अश्विनी, पुरोहितांच्या गणपतीची प्रतिष्ठापना कधीही विकतच्या मखरात केली गेली नाही आणि ती यापुढेही होणार नाही. रमा, तू बनवलेलं मखर घेऊन ये. आबा, ते मखर हो, त्याला ना रंग न रूप. अशा मखरामध्ये बसवायचा का गणपती आपण? का नाही, सुंदर झालंय की ते मखर. आणि पूजा, रमाने ते मोठ्या प्रेमाने आणि आपुलकीने केलेलं आहे, त्यामुळे त्याचा रंग रूप दर्जा बघण्याची काहीही गरज नाही. त्याच्या मागच्या भावना महत्वाच्या. जा रमा, मखर घेऊन ये. हो.